आपल्या गैरहजेरीत रायगड आणि मागील राज्याचा जाबता सांगण्यासाठी महाराज मोरोपंतांना म्हणाले, प्रधान पेशवे, आम्ही मोहिमेत राहू तो पावेतो रायगड धरून मागील साहेब मुभा युवराज संभाजीराजांच्या देखरेखीखाली राहील. तुम्ही अण्णाजी, चांगोजी साऱ्यांनी त्याच्या मसलतीने विलायती रक्षून असावे. काही संकटकाळ आल्यास निभवून न्यावा. जी आज्ञा. मोरोपंतांनी हुंकार दिला. पण अण्णाजींना हा जाबता मनोमन पसंत पडला नाही. महाराजांनी आपल्या जबानीच्या वैभवाने खलबत एवढे बांधून आणले होते की प्रकटपणे अण्णाजींना कुरबुरीचा शब्द काढण्याची हिंमतही झाली नाही. महाराजांनी आपल्यावर टाकलेली रायगडची जोखीम कसकशी त्यांच्या पश्चात सांभाळून न्यावी या विचारात संभाजीराजे गेले. सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. खलबत उठले. शंभू, आम्ही एक सांगावं म्हणतो. बरे, समजुतीने घ्याल. मुद्दाम बोलावून घेतलेल्या संभाजीराजांना महाराजांनी शब्द घातला. जी आज्ञा व्हावी. महाराज कशासंबंधी बोलताहेत त्याचा संभाजीराजांना काही माग आला नाही. रायगड तुमच्या अखत्यारीखाली राहावा हे राणीसाहेबांना मानवत नाही. तुम्ही जाणता त्यांचा स्वभाव. आमच्या माघारी त्या नाही तर माहेरी बिडास जाण्याच्या गोष्टी करताहेत. ते दिसावं तर चखोट दिसत नाही. त्यांना आता आणखी काही सांगावं त्यास आमचं मनच घेत नाही. प्रयत्नांचे 2 दिवस फुकट गेले. समयास घेणे ते तुम्हीच समजावयानं घ्याल. बोलणं बोल कसा अंतरीच्या व्यथेने पिळवटला होता. राणीसाहेब, त्या एका शब्दाने संभाजीराजांचे मन घुसमटू लागले. संतापाने भरीची दमदार छाती नकळत वरखली लवलवू लागली. आमचे सोडा, पण खुद्द महाराजसाहेबांच्या वाटेवर त्या केवढे फासके पेरून ठेवतात. किरण साधून केवढ्या नेमक्या वागतास. काय बिघडवले आहे आम्ही त्यांचे. निमित्त आमचे होते घायाळ होतात महाराज साहेब. साऱ्यांना वाटते हे आम्हीच करतो. आम्ही बेदिल आहोत ना. आम्हाला त्यांना खुलेपणी जाब विचारता येतो ना आबासाहेबांना. त्यांच्या बाबतचा शब्द सांगता येतो. कसले युवराजपद हे. तोंडी तोबरा, पाठीवर कोरडा असे कुठवर सोसावे? का सोसावे? हे युवराजपद आम्ही होऊन मागितले नाही. वडील म्हणून जन्माला आलो त्याने हे रिवाजाने चालत आले. मासाहेबांच्या नजरेत ते खुपते. अण्णाजींना हाताशी धरून त्या पायाच्या अंगठ्याने अशा गाठी घालतात की भल्या भल्यांना त्या हाताने उकलू नयेत. यास त्या राजकारण म्हणतात. त्यांच्या जनानी राजकारणात आमच्या मनाचा पायपोस होतो. आबासाहेबांची कोडणारी फरफट पडते. कशासाठी मुलाहिजा धरतात या राणीसाहेबांचा आबासाहेब. गुमान झालात. संभाजीराजांना गपचूप बघून महाराज थंडपणे म्हणाले, जी आबासाहेब देतील तो कौल आम्हास प्रसाद आहे. महाराजांना या ऐन वेळी कसलीच यातना देऊ नयेसे त्यांना वाटले. आम्हाला विश्वास होता तुम्ही हेच बोलाल. दसरा धरून आम्ही गड सोडणार आहोत. तुम्ही आमच्या संगतीच मान घ्या. मुलखाच्या सदरी पावे तो आम्हाला सोबत द्या. मग शृंगारपुरी पिलाजींच्याकडे ठाण व्हा. तिकडील प्रभानवल्लीचा आणि पन्हाळातर्फेचा सुभा आम्ही तुमच्या अखत्यारीत देणार आहोत. तो हर भातेनं आबादान रक्षून असा. केशव पंडित, उमाजी पंत तुमच्या दिमतीला राहतील. फडाच्या राबत्यासाठी विश्वनाथ, कोंडोजी बल्लाळ, परशुराम पंत, महादेव, यमाजी यांना संगती घ्या. पंडितांच्या सोबतीत तुम्हाला लाभलेल्या काव्यशक्तीच्या प्रसादाला चाल द्या.
बोलते महाराज येसूबाई आणि शिर्क्यांची कुलदेवता भावेश्वरीच्या आठवणीने थांबले. एक अर्जी आहे. आज्ञा होईल तर पायाशी रुजू घालू. संभाजीराजांनी निर्धार बांधला. बोला. महाराजांचे डोळे त्यांच्या छातीवरच्या माळेवर जोडून पडले. या स्वारीत आम्ही जातीनिशी महाराज साहेबांच्या पाठीशी राहावे म्हणतो. रायगड आणि मागील जाप्ता एकसरीने मासाहेबांच्या दुस्तुरीखाली राहू द्यावा. आम्हीच आबासाहेबांच्या जोडीनं आलो तर सारे सवालच निकाली जातील. ते ऐकताना महाराज हसले. शंभू, हे मागणं तुम्ही घालणार हे केव्हाच आम्ही ताडून आहोत. हे राजकारण आहे, ते मनाच्या उमाळीवर नाही चालत. एकदा आग्र्यात तुम्ही आम्ही असे फसलो. हे गाठीशी असता पुन्हा तोच ढंग ठेवावे हे रास्त नाही. पूर्ण विचारांती आम्ही तुम्हाला प्रभानवल्लीचा सुभा सांगितला आहे. आमचे ऐका, तो आपला करून चालावा. जी आज्ञा फक्त एक व्हावं. आम्हास सुपूर्द केलेल्या सुभ्यात मंत्रिगणांनी नजर देख घालू नये. तुमची इच्छा असेल तर तेही होईल, पण त्यांच्या ठाई कोणेविषयी आकस धरून तुमचे भागणारे नाही. आज उद्या याच लोकांच्या पाठबळानं तुम्हाला हर कदम टाकावं लागणार. डावे जाणाऱ्यास हिकमतीनं वळतं करावं लागतं. एक नेताजी पारखे झाले तर कोण घोर पडला आम्हास. आमच्या मनी कुणाबद्दल आकस नाही महाराज साहेब. डावे जाणाऱ्यांना आम्ही पड खाऊन वळतं केलंही असतं, पण नको तेव्हा पायी घोडे घालणाऱ्यांना काय करावं. सुख झालेल्यास जागं करता येतं, बतावणी घेणाऱ्याचं काय करावं. आता थोर मनसुब्यानं आबासाहेब मोहिमेशीर होत आहेत. मागील विचार त्यांनी करू नये. साहेबी दिली आज्ञा आम्हास शिरोधारी आहे. युवराज, वडिली दिली दौलत कोण पुरुषार्थाची. आम्हालाही साहेब पुण्याच्या बरड जहागिरीवर नामजात केले. आम्ही त्यांचे काही मानले नाही. आम्ही मुलुखापरीस माणसे बांधित गेलो. मोरोपंत, अण्णाजी ही माणसे वाकोबाची. तुम्हास त्यांची मर्जी धरता येत नाही. त्यांना तुमची हिंमतबाजी लामी पडत नाही. जीव टांगणीला पडतो तो आमचा. दर्याच्या बसकणीत जंजिरेकर हबशी दबा धरून आहे. आम्ही मुलुखापार बघून तो कोकण फाट्यांचा दावा साधेल काय. आज ना उद्या औरंगची हवस आमच्या राज्यावर चाल धरेल त्याचं काय. केवढी थोर राजकारणं कार्ये घालायची आहेत. त्यासाठी माणूस तेवढा एकवटून जुंपणं आहे. समर्थांनी दिलेला बोध हमेशा आमच्या कानी गुंजू घालतो. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तुम्हीही तो भुलू नये. ध्यानी ठेवावं की राजियांना सुद्धा प्रसंगी 2 घरे मागची चाल ठेवावी लागते. दौलतीचा शतरंज जोखमीनंच खेळावा लागतो. हे राज्य आमचं नाही, तुमचं नाही, राणीसाहेबांचं नाही. हे श्रींचं आईचं राज्य आहे. इमानाचे कैक जीव आजवर त्यासाठी खर्ची पडले आहेत. भोसला तेवढा या राज्याचा नेक भुत्या आहे. याचं भान सुटलं की तेढ पडते. राणीसाहेबांना तो पेच नाही. तुम्ही तरी तो सोडू नये. त्यांच्या मनी लालच पैदा झाली आहे. रामराजांना पुढं घालून त्या काही करू बघतात. आम्ही ते खूप पारखून आहोत. त्या गफलत करतात. आम्ही त्यांना काय मानतो त्याविषयी राणीसाहेब रामराजांच्या मासाहेब यापेक्षा आम्ही त्यांना महाराणी मानतो. या राज्याच्या रियायाच्या आऊ मानतो. हसावं की रडावं या पेचाच्या त्यांच्या चाली काळजास घरे धरतात. मुलाहिजा न धरता त्यांना काही सजा फरमावावी तर दर्पणात देखून आपल्याच हाती आपल्या मुखास काजळी फासावी तसे होईल. दौलतीसाठी मिर्झा रजपुताच्या गोटात ओलीस राहण्याचा भार आम्ही तुमच्यावर टाकला.
उत्तरेस अंगी कफनी चढवावयास लावून एकले मथुरेस काळदाडे दिवस काढण्याचा भार आम्ही तुम्हावर टाकला आणि आजही भार तुम्हावरच टाकतो आहोत. आम्ही हे सुखासुखी नाही करत. भोसल्यांच्या पुरुषांना फार पेलण्यासाठी जगदंबेच्या उदरी जन्म मिळतो.